आमची शाळा सुंदर शाळा त्र्यंबकेश्वरची आश्रमशाळा। आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली आदिवासी सेवा समिती आज हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहे। याच प्रेरणेतून आणि मूल्यांवर विश्वास ठेवत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा त्र्यंबकेश्वर ही केवळ शाळा नसून संस्कार, संधी आणि स्वप्नांची पाळणाघर ठरली आहे। शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके आणि परीक्षा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा, संस्कारांचा, अनुभवांचा आणि सतत प्रगतीकडे नेणारा प्रवास आहे। या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले। त्या उपक्रमांची ही यशोगाथा। ज्ञानाचं मंदिर, संस्कारांची माळा, शिकवते आम्हा प्रेमाची भाषा। या प्रवासाची सुरुवात झाली शाळा प्रवेश उत्सवाने। नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत संबळ वाद्यांच्या गजरात आनंदी वातावरणात करण्यात आले। शाळेच्या अंगणात उमटलेली ती हसरी पावले आणि डोळ्यात चमकणारी स्वप्ने हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता। नव्या वाटेवर चालताना हात धरते ही शाळा, नव्या वाटेवर चालताना हात धरते ही शाळा, स्वप्नांना देते दिशा, आयुष्यही घडवते हीच शाळा। आमची शाळा सुंदर शाळा त्र्यंबकेश्वरची आश्रमशाळा। जनजातीय आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। निबंध, रांगोळी, पोस्टर मेकिंग, हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून देण्यात आली। इतिहास जपताना भविष्य घडते, इतिहास जपताना भविष्य घडते, परंपरेतूनच नवे विचार उगवते। ज्ञानाचं मंदिर, संस्कारांची माळा, शिकवते आम्हा प्रेमाची भाषा। विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास तितकाच महत्त्वाचा मानून यावर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। लहान व मोठा गट अशा 5 गटांमध्ये क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, धावणे, रिंग बॉटल आणि गोळाफेक असे विविध खेळ घेण्यात आले। खेळाच्या मैदानात विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त आणि संघभावनेचा सुंदर अनुभव घेतला। जिंकण्यापेक्षा मोठी असते खेळाची शान, जिंकण्यापेक्षा मोठी असते खेळाची शान, पराभवातूनही शिकवण देते आमच्या शाळेचे मैदान। डोंगर दऱ्यात नांदते ही निसर्गरम्य ही वसती, श्रम साधना शिक्षण याची येथे नित्य गाथा गाती। विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली। शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत शाळेने आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान जपले। क्रीडा क्षेत्रातही शाळेने उल्लेखनीय यश मिळवले। कुमारी सोनाली दिलीप पवार हिने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 2रा क्रमांक पटकावत प्रकल्प स्तरावर शाळेचे नाव उज्ज्वल केले। परिश्रमांची पावले जेव्हा ध्येयाकडे धावतात तेव्हाच यश आपोआप वाटचाल करत येते। आमची शाळा सुंदर शाळा त्र्यंबकेश्वरची आश्रमशाळा। विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाला यशाची साथ लाभत दरवर्षी इयत्ता 10वीचा 100% निकाल ही शाळेची अभिमानास्पद ओळख बनली आहे। बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या विज्ञान प्रदर्शनातही शाळेने यश संपादन केले। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 1ली ते 5वी गटातून कुमारी सोनू पावरा आणि कावेरी खुदाडे यांच्या प्रकल्पाला 2य क्रमांक मिळाला। तसेच 8वी ते 12वी गटातून मयूर गवळी आणि देविदास झोले यांच्या प्रकल्पाची जिल्हा स्तरावर निवड झाली। ज्ञानाचं मंदिर, संस्कारांची माळा,
शिकवते आम्हा प्रेमाची भाषा. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ असतो. शिक्षक अधिकारी स्पर्धेत शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या स्पर्धा प्रकारात शाळेतील शिक्षक दशरथ भोये यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले. याआधी राज्यस्तरावर दुसरा क्रमांक मिळवत राज्याचे माजी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. कोणताही विद्यार्थी मागे राहू नये या उद्देशाने अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि अतिरिक्त तासिकांचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला पुढे नेण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली. आमची शाळा सुंदर शाळा त्र्यंबकेश्वरची आश्रम शाळा. संस्कार आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम म्हणून रक्षाबंधन कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच त्र्यंबकेश्वर शहरात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी एकत्र येत स्वच्छता अभियान देखील राबवले. आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून युवा फाउंडेशनच्या सहकार्याने 3.5 लाख रुपयांचा अत्याधुनिक डिजिटल वर्ग शाळेत उभारण्यात आला. आई सारखी मायाळू ही व्यथे नित्य गाथा गाती. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आदिवासी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून नवीन शौचालय आणि वर्गखोली तयार करून भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आपल्या परिसराची ओळख व्हावी यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेला प्रकल्प स्तरावर 2य क्रमांक प्राप्त झाला. प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे म्हणून शनी शिंगणापूर, शिर्डी आणि साई थीम पार्क येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा त्र्यंबकेश्वर ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारी संस्कार शाळा बनली आहे. ज्ञानाचं मंदिर, संस्कारांची माळा, शिकवते आम्हा प्रेमाची भाषा. ही शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, इथे घडतं भविष्य, इथे घडतो देश. पालकांचा विश्वास, शिक्षकांचे संस्कार आणि प्रशासनाची साथ यातूनच उगवतो यशाचा नवा प्रकाश. आजचा हा क्षण साक्ष आहे याचा की योग्य मार्गदर्शन लाभलं तर सामान्य मातीतील लेकरही असामान्य स्वप्न साकार करू शकतात. आई सारखी मायाळू ही ज्ञानाची सावली देणारी. धन्यवाद या प्रवासाचे साक्षीदार झाल्याबद्दल.